नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। आज मुलांची डिमांड होती देसी स्टाईल पास्ता बनव, तर चला तर आज मी बनवते पास्ता आणि त्याची रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करते। त्यासाठी घेतले मी बीन्स घेतले, टोमॅटो घेतले, आलं घेतले, लसूण घेतले बारीक कापून घेतले, शिमला मिरची घेतले, गाजर घेतले आणि मिरच्या घेतल्यात। मिरच्या कमीच घेतल्यात कारण मुलांना द्यायचे म्हणून। आणि टोमॅटो सॉस घेतलाय, केचप आणि ते घेतले, मेयोनीज घेतले, व्हेज मेयोनीज घेतले आणि टू बाउल्स मी पास्ता घेणार आहे। तर चला तर आपण आता रेसिपी स्टार्ट करूया। हे लागणारे सर्व मी घेऊन ठेवले आणि ओरगॅनो आणि चिली फ्लेक्स नंतर ऍड करायचे, ते आपण आता सुरुवात करूया कसं बनवायचं ते। पाणी घेतले आणि ते छान गरम होऊ देते। आता टाकते पास्ता, टाकते आणि मीडियम हीट वरती त्याला शिजवून घेते। पास्ता शिजणं पण तेवढंच व्यवस्थित शिजणं पण तेवढंच गरजेचं असतं। इझिली 2 भाग झाले, म्हणजे व्यवस्थित प्रॉपर आपला पास्ता शिजला गेलाय। गॅस ऑफ करून आता त्याला आपण पाणी काढून घेऊया त्याचं। एक टेबलस्पून बटर टाकते, बटर टाकून घेतलं। त्याच्यामध्ये आलं टाकते, लसूण, देसी स्टाईल आहे त्यामुळे आलं लसूण टाकते मस्त। हिरव्या मिरच्या, टोमॅटो टाकते, थोडंसं मीठ टाकते कारण ऑलरेडी आपण ते पास्ता शिजवताना मीठ टाकलं होतं। टोमॅटो शिजण्यासाठी मीठ टाकते पटकन। झाकण लावून ठेवते 5 मिनिट। सर्व भाज्या टाकते आता, शिमला मिरची, गाजर, बीन्स, करते। आपल्या आता भाज्या छान अशा शिजल्या सर्व भाज्या। आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकते सॉस, टाकते आणि अजून टेस्ट वाढवण्यासाठी मेयोनीज आहे ते टाकते। मस्तपैकी मेयोनीज टाकून घेतलं। बघा किती क्रीमी लेअर आले त्याला। आता ह्याच्यामध्ये टाकते पास्ता आपला जो आपण बॉईल करून घेतलाय तो टाकते। हा मोकळा झालाय, पूर्ण मोकळा झालाय आणि व्यवस्थित शिजलाय बघा।
ओरिगॅनो, छान आता मिक्स करून घेते. क्रीमी पास्ता आपला असा झाला छानपैकी. क्रीमी मस्तपैकी सर्व भाज्यांनी भरलेला असा पास्ता तयार झालाय. आणि आता आजचा माझा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.